समुद्राच्या खोल गर्भात लपून हल्ला करू शकणारी ताकद, जिला शत्रूही पाहू शकत नाही, अशी आहे भारतीय नौदलाची अण्वस्त्र सज्ज पाणबुडी INS अरिदमन। भारताची हीच तिसरी आण्विक पाणबुडी INS अरिदमन नौदलात दाखल झाली आहे। ही INS अरिदमन पाणबुडी किती शक्तिशाली आहे, ती भारताची सुरक्षा किती मजबूत करते आणि तिला गेम चेंजर का म्हटलं जातंय? भारत आता न्यूक्लिअर सुपर पॉवर बनलाय का? आणि या आण्विक पाणबुडीमुळे भारतीय नौदलाची ताकद किती वाढणार आहे, तेच आपण व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। INS अरिदमन ही एक SSBN प्रकारातील पाणबुडी आहे। SSBN म्हणजे शिप सबमर्सिबल बॅलिस्टिक न्यूक्लिअर, म्हणजे समुद्राच्या आतून अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागू शकणारी पाणबुडी। ही अरिहंत प्रकारातील तिसरी पाणबुडी आहे। याची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत, जसं की याचं वजन सुमारे 7000 टन आहे। याची शस्त्रसज्जता पाहिली तर ती 8 वर्टिकल लॉन्च ट्यूब्स आहे। यामध्ये K4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र मिसाईल आहे। याची मारक क्षमता आहे सुमारे 3500 किलोमीटर। याचा अर्थ असा की भारत आता समुद्राच्या खोल गर्भातून शत्रूच्या कोणत्याही मोठ्या शहरावर अचूक प्रहार करू शकतो। आता येथे सर्वात महत्त्वाची संकल्पना म्हणजे न्यूक्लिअर ट्रायड। याचा अर्थ असा की एखाद्या देशाकडे 3 वेगवेगळ्या मार्गांनी अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता असते, जसं की जमिनीवरून अग्नी क्षेपणास्त्र, आकाशातून फायटर जेट्सद्वारे, समुद्रातून पाणबुड्यांद्वारे। INS अरिदमन सेवेत आल्यानंतर भारताची समुद्रातील आण्विक क्षमता आणखी मजबूत झाली आहे। यालाच म्हणतात सेकंड स्ट्राईक कॅपेबिलिटी, म्हणजेच जर शत्रूने आधी हल्ला केला तरीही भारत समुद्राच्या खोल गर्भातून त्याला विनाशकारी प्रत्युत्तर देऊ शकतो। या पाणबुड्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे स्टेल्थ तंत्रज्ञान। INS अरिदमन महिनोन्महिने समुद्रात लपून राहू शकते। तिचा शोध घेणं शत्रूच्या रडारसाठी अत्यंत कठीण असतं, म्हणूनच तिला समुद्रातील अदृश्य योद्धा म्हटलं जातं। शत्रूला ते दिसत नाही, पण तिचं अस्तित्व शत्रूला आक्रमक कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी पुरेसं असतं। भारताकडे आधीपासूनच अशा 2 पाणबुड्या होत्या। यामध्ये 2016ची INS अरिहंत आणि 2024 मधील INS अरिघात। पण INS अरिदमन या दोन्हींपेक्षा अधिक प्रगत मानली जाते, कारण यामध्ये आहेत अधिक प्रगत अणुभट्ट्या, अधिक क्षेपणास्त्र क्षमता, अधिक लांब पल्ल्याची मारक क्षमता। भारत आता आणखी न्यूक्लिअर सबमरीन तयार करण्याच्या योजनेवर काम करतोय। यामध्ये SSN प्रकारच्या पाणबुड्यांचाही समावेश आहे। यामागचं उद्दिष्ट स्पष्ट आहे, भारताला आत्मनिर्भर, शक्तिशाली आणि प्रभावी नौदल शक्ती बनवणं। INS अरिदमन ही केवळ एक पाणबुडी नाही, ती भारताच्या रणनीतिक सामर्थ्याचा नवा अध्याय आहे। आता भारत फक्त जमिनीवरून आणि आकाशातूनच नाही, तर समुद्राच्या खोल गर्भातूनही शत्रूला प्रत्युत्तर देण्यास सक्षम झालाय। हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।